परिषदेमधून वचननामा त्यांचा जाहीर होणार। त्या वचननाम्यामध्ये आता मुंबईकरांसाठी नेमकं काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ठाकरे बंधूंकडून बऱ्याच अपेक्षा जेव्हा ते एकत्र आले त्यानंतर बऱ्याच अपेक्षा या मराठी माणसाला आहेत। त्यामुळे नेमकं मराठी माणसासाठी या वचननाम्यामध्ये काय असणार आहे, एकूणच मुंबईकरांसाठी काय असणार आहे, कुठल्या प्रश्नांवर ठाकरे बंधू आता बोट ठेवणार आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण याच मुद्द्यांवरून मतप्रवाह हा कोणाकडे वळेल हे ठरणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा वचननामा लगेच कळेल। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचलेले दिसतात, काय घडामोडी घडतात? पत्रकार परिषदेच्या ठिकाणी नाही तर आता तिसऱ्या मजल्यावर ज्या ठिकाणी भवानी देवीचं प्रतिमा आहे तिथे दर्शनासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आलेले आपण बघतोय। भवानीचं दर्शन हे दोन्ही बंधू घेतात आणि मग ही पत्रकार परिषद होईल। आज 20 वर्षांनंतर तर तब्बल 2 दशकांनंतर दोन्ही ठाकरे बंधू हे अधिकृतपणे एकत्र आले, राजकीयदृष्ट्या एकत्र आले आणि त्यानंतर हा पहिला वचननामा त्यांच्याकडून जाहीर करण्यात येणार आहे। आपण थेट दृश्य बघतोय, वचननाम्याची एक प्रत देवासमोर ठेवण्यात आलेली आहे आणि त्याची देखील देवाची एक पूजा, मातेची पूजा करण्यात येते। त्यानंतर त्या वचननाम्यावर देखील पुष्पार्पण झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये त्या वचननाम्यामध्ये नेमकं कुठल्या मुद्द्यांवर भाष्य केलंय ते सगळं कळणार आहे आणि कुठले प्रॉमिसेस मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंकडून करण्यात येत आहेत ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कारण दोन्ही ठाकरे बंधू ही युती महाराष्ट्र पहिल्यांदाच बघतोय, मुंबईसाठी ही युती पहिल्यांदाच आहे। त्यामुळे नेमकं हे दोन्ही ठाकरे बंधू मिळून मुंबईकरांसाठी या वचननाम्यात काय असेल, काय देणार आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।